उपस्थित असलेले सर्व मान्यवर पालक, तुम्ही सर्वजण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे पालक आहात. तुम्ही या देशातील काही भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात याची कदाचित तुम्हाला जाणीव नाही. मराठी माध्यमातून मुलांना शिकायला देणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या किंवा देशातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे जा, कलेक्टर, आणि त्याला विचारा की बाबा तू शाळेत कोणत्या मीडियमचा, तर तो मराठी किंवा तामिळ किंवा गुजराती किंवा हिंदी किंवा कन्नड किंवा बंगाली किंवा पंजाबी माध्यमात शिकलेला असतो. मग म्हणजे जिल्हाधिकारी परीक्षेमध्ये यशस्वी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त कोणाची असते? जे कोणी भारतीय भाषेमधून मुलं शिकतात त्यांची ही शक्यता जास्त असते. मी असं म्हणत नाही की इंग्लिश मीडियम मधला कोणीच कलेक्टर होणार नाही, असं नाहीये. पण 100 कलेक्टर झाले तर 90 हे भारतीय भाषेमध्ये 10वी पर्यंत शिकलेले लोक असतात. तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्याकडे ज्या तुमचे समजा 4थीतली मुलं आहेत, 4थीतल्या मुलांचं एक तपासणी करा. 4थीतली मराठी माध्यमाची मुलं आणि 4थीतली इंग्लिश माध्यमाची मुलं शेजार पाजारची गोळा करा, एकत्र बसवा आणि त्यांना मराठी माध्यमाच्या मुलांच्या पुस्तकातली 10 इंग्रजी वाक्य वाचून दाखवा आणि तुम्ही तोंडाने वाचून दाखवा, त्यांनी लिहायची. तुम्हाला खात्री देतो की इंग्रजी वाक्य लिहिण्यामध्ये म्हणजे आपण सांगून जेव्हा वाक्य लिहायला सांगतो, 10 वाक्य तुम्ही सांगितले तर ती इंग्रजी वाक्य लिहून काढतील मुलं. मराठी माध्यमाची मुलं सगळी वाक्य अचूक लिहिणार आणि इंग्रजी माध्यमाची मुलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका करणार. असं का घडतं? तर ही परिस्थिती आहे. आणि म्हणून जर का इंग्रजी माध्यमात शिकल्याने फार मोठं यश मिळत असतं, बुद्धी वाढत असतील, तर मी हा प्रचार केलाच नसता. परंतु इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर मुलांना काय मिळते आहे तर भराभरा बोलायची हिंमत येते, पण चुकीचं बोलतात. ते भराभरा बोलतात, वेगाने पटापटा बोलतात, पण चुकीचं बोलतात. मराठी माध्यमाची मुलं जेव्हा इंग्रजी बोलतात ती थोडी कमी वेगाने बोलतात, थोडीशी आत्मविश्वास त्यांचा कमी असतो, पण वाक्य अचूक असते, वाक्य मात्र बरोबर असते. तुम्ही अनेक पिक्चर मध्ये पाहिलं असेल की अक्षरशः फाटके कपडे घालून खेड्यातल्या छोट्या शाळेत शिकणारा एखादा तरुण एखाद्या कंपनीत नोकरीला लागतो आणि त्याच्या कंपनीचा मालक एक दिवशी म्हणतो, अरे हे इंग्लिश पत्र चांगलं कोणी लिहिलं, त्याला माझ्या समोर बोलवा. असं हिंदी पिक्चर किंवा मराठी चित्रपट अनेक ठिकाणी हे दिसतं. असे चित्रपट अनेक चित्रपटांमध्ये हे घडलेलं आहे. तर हे चांगलं कोणी पत्र बनवलं, मला त्याला माझ्याकडे घेऊन या. मग त्याला तू बोलवल्यावर तो सांगतो की अरे छान छान पत्र कसं काय लिहिलं तू, एवढं छान इंग्लिश. तर तो मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत होता किंवा हिंदी माध्यमाच्या शाळेत होता किंवा बंगाली माध्यमाच्या शाळेत होता, म्हणून त्याचं इंग्रजी व्याकरण चांगलं होतं, म्हणून त्याला चांगलं पत्र लिहिता आलं. आणि त्यामुळे चित्रपटात त्याचा फार मोठा फायदा होतो. तेवढा इंग्लिश पत्र चांगलं लिहिलं की फार मोठा फायदा होतो असं चित्रपटात दाखवतात. खरं बाहेर वास्तविक आयुष्यात असं घडत नाही. पण चित्रपटात त्याचा काय फायदा होतो? कामाला लागून 8 दिवस झाल्यावर कितना बढिया ड्राफ्टिंग किया आहे म्हणून त्याला मॅनेजरची नोकरी द्या आणि त्यानंतर 6 महिन्यात मालकाच्या उन्हाळ आणि सुंदर मुलीशी त्याचं लग्न पण करून देतात. असं पिक्चर मध्ये दाखवतात. असं बाहेर घडत नाही. बाहेर किती इंग्लिश कागद भरपूर लिहिले म्हणून त्यामुळे
एकदम मॅनेजर होत नाही. उलट इंग्रजी माध्यम हे सर्व समाजापासून माणसाला तोडतं. त्याला इंग्लिश मिडियमच्या मुलाला पेपर घेऊन ये सांगितलं तर पेपर स्टॉल कुठे आहे त्याला माहीत नसतं. पण तो पिवळ्या बंद गाडीतून जातो आणि पिवळ्या बंद गाडीतून परत येतो. समाजात वावरायला अडचण होते. त्याला किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेता येत नाही. भाजीवाल्याकडे गेला तर तो विचारतो 10 वेळा स्पिनॅच आहे का? स्पिनॅच नाही आमच्या भाजीवाल्या मावशीकडे, तिच्याकडे पालक असतो, हा, पण स्पिनॅच नसतो. तर त्याला जगात सर्व ठिकाणी आडणं मात्र वाढतं. इंग्लिश मधून इंटरव्ह्यू घेण्याचा, इंग्रजीतून इंटरव्ह्यू होतात त्याला घाबरून अनेक लोकांनी इंग्लिश मिडियम मध्ये मुलं घातली. अडचण अशी झाली की त्या इंटरव्ह्यूच्या वेळी मात्र त्यांना बरोबर इंग्लिश बोलता येत नाही. इंग्लिश मिडियम मधली मुलं चुकीचं इंग्रजी बोलतात. ते इंटरव्ह्यू वाल्याच्या लक्षात येतं आणि हळू पण अचूक इंग्लिश बोलणारा मराठी माध्यमवाला तो इंटरव्ह्यू मध्ये लवकर निवडला जातो. कुठलीही नोकरी असो, कुठलाही व्यवसाय असो, सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे जाण्याची शक्यता ही तुम्हाला मराठी माध्यमातून मिळेल. असं काय घडलंय मराठी माध्यमात? तर मराठी माध्यमाकडे 2 मुख्य मुद्दे आहेत. मराठी माध्यमाच्या शिक्षकांना सरकारचा पगार असतो, पगार नक्की मिळणार असतो, थोडा मागे पुढे झाला तरी, शिवाय तो भरपूर असतो. सरकारी पगार चांगला असतो, जास्त प्रमाणात असतो. आजारी पडल्यास सवलती असतात, निवृत्त झाल्यावर निवृत्ती वेतन मिळते. या 3 गोष्टी इंग्लिश मिडियमच्या शिक्षकाकडे लाभत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना मराठी माध्यमाच्या शिक्षकाच्या तुलनेत 10 रुपयाला 3 रुपये एवढाच पगार असतो. त्यांना पगार कमी मिळतो. शिवाय पगार तर कमी असतो, आजारपणाची रजा पुरेशी मिळत नाही, म्हणजे पगारी रजा मिळत नाही. आणि निवृत्ती वेतन इंग्लिश मिडियमच्या शिक्षकाला नसते. आता मला सांगा, हे सगळे फायदे नाहीत. फायदे आहेत म्हणून ज्यांचं शिक्षण उत्तम झाले, ज्यांना चांगलं प्रशिक्षण आहे, असे लोक कोणती नोकरी पकडायला जातील? मराठी माध्यमाची का इंग्लिश माध्यमाची? इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये कपडे छान पण पगार कमी. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये युनिफॉर्मची काही सक्ती नाही. शिक्षकांना असं नाही सांगितलेलं की बुटाचं पॉलिश असं असं पाहिजे, टाय बांधला पाहिजे, अशी काही अट नाहीये. पण पगार चांगले आहेत, अनेक सोयी सवलती चांगल्या आहेत. त्यामुळे समाजातले हुशार, सक्षम, भरपूर गुण मिळालेले जे लोक असतात ते सगळे मराठी माध्यमात शिक्षकाची नोकरी करायला येतात, ते इथं अर्ज करतात. असे लोक इंग्लिश मिडियमकडे अर्जच करत नाही. मग तिकडे कोण मिळतं? ज्यांना इतर कुठेतरी काम शोधण्यापूर्वी थोडा दिवस काम करायचं आहे, असे लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शिक्षक म्हणून लाभतात. ते कोणत्याही क्षणी सोडायच्या तयारीत असतात. तुम्ही जवळपासच्या तुमच्या आसपासच्या इंग्लिश मिडियमच्या पालकांशी चर्चा करा. त्यांच्याकडे दरवर्षी 1 किंवा 2 शिक्षक सोडून गेलेले आढळतात का नाही? तुमच्या माहितीत सुद्धा लक्षात आला असेल, तुमच्या नात्यातलं कोण जे इंग्लिश मिडियम मध्ये असतील. मग शिक्षकांची पात्रता हा एक मुद्दा राहतो. तर शिक्षकांना कमी पगार दिला की कमी पगाराचा शिक्षक मिळतो, कमी पात्रतेचा शिक्षक मिळतो. त्यांच्याकडून शिकवण्याची पातळी आपोआपच थोडीशी कमी असते. ते मेहनत खूप करतात, पण त्यांची स्वतःची जर क्षमता नसेल तर ते मागे पडतं. मग हा धोका आपल्याला टाळायचा आहे म्हणून मराठी माध्यम निवडलं पाहिजे. हे तुम्ही सगळ्यांनी निवडलंच आहे, पण तुम्ही केलेली चांगली गोष्ट तुम्ही आणखी 5 जणांना सांगितली पाहिजे की आम्ही अशी शाळा निवडली की जिथे शिक्षकांचं शिक्षण पुरेसं आहे. आम्ही अशी शाळा निवडली की जिथे शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण मिळते. सरकार अनुदानित शाळांमध्ये दरवर्षी प्रशिक्षण मिळते. शिवाय
मराठी माध्यम शाळांची फी कमी असते, तो लाभ तुम्हाला इतर जे काय वाटतं, आमच्या मुलाला इंग्रजी कमी येत असेल तर त्याला त्याच्यासाठी इंग्रजी पुस्तकं विकत आणा, त्याचं इंग्रजी सुधारण्याकरता आणखीन तुम्ही दोन इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम मधले जो फरक आहे फीचा, तेवढी रक्कम तुमच्या मनाच्या समाधानासाठी इंग्रजी सुधारायला वापरा. पण इतर सगळे विषय चांगले व्हावेत, उत्तम शिक्षण मिळावे, पुढे मोठी नोकरी, चांगली नोकरी, मानाची नोकरी, अधिकाऱ्याची नोकरी मिळावी, व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये अनेक लोकांशी संवाद साधावा लागतो. ज्याला या भागातली भाषाच येत नाही तो सगळ्यांशी नीट संपर्क साधू शकणार नाही. मग मराठी माध्यमात तुम्ही शिकलात तर आसपासच्या समाजाची जाण असते, धंद्यामध्ये लवकर पाय रोवता येतो आणि मग धंदा करा किंवा नोकरी करा, तुमचा मुलगा हा लवकर यशस्वी होईल मराठी माध्यमात शिकलं तर. हे तुम्हाला आजवर कोणी सांगितलं नव्हतं, मी आज सांगतोय. त्यामुळे तुमच्या मनात जर किंचित कुठेतरी असेल की अरे आमच्याकडे जर असा पोत्याने पैसा असता तर आम्ही सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये घातला असता, असं बऱ्याच लोकांना वाटतं. अरे पोत्याने पैसा असल्यामुळे आहे म्हणून नुकसानकार आहे बाबा करता मुलांचं. पैसा असेल तुमच्याकडे तर तो अन्य गोष्टीसाठी खर्च करा, आपण मुलांच्या नुकसानीसाठी तो पैसा खर्च करू नका. मुलांचं इंग्रजी बिघडते इंग्लिश मीडियम मध्ये, मराठी माध्यमात ते उत्तम होते. तेव्हा चांगलं इंग्रजी होण्यासाठी, चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी, सगळे विषय नीट समजण्यासाठी मराठीतून शिका. मग आता बरेच लोक मला विचारतात की अहो मराठी आणि इंग्रजीमध्ये असा फरक काय आहे, तुम्ही काय भाषा तर सगळ्या सारख्या असतात. आपला देश गेली 60-70 वर्ष आपल्या देशात समाजवाद सगळं सारखं. अहो सगळं सारखं नसतो. समजा चिवडा करायला घेतला, त्याच्यामध्ये 1 किलो पोहे, 1 किलो तेल, 1 किलो डाळ, 1 किलो शेंगदाणा, 1 किलो मीठ, 1 किलो मोहरी आणि 1 किलो जिरं चालणार आहे. हे असं घालून चिवडा होईल का? आणि काय होईल त्या चिवड्याचं? 1 किलो पोह्याला 1 किलो मोहरी घालणार का तुम्ही? पोह्याचा गुण वेगळा आहे, मोहरीचा गुण वेगळा आहे, शेंगदाण्याचा वेगळा आहे, कढीपत्ता वेगळा आहे. तुम्ही म्हणलं का सगळं सारखं? चालत नाही. तर सगळं सारखं नाहीये. इंग्रजी आणि मराठीमध्ये असंख्य भेद आहे. आता इंग्रजीमध्ये बघा, तुम्ही प्रत्येकाने तुमच्या मनातल्या मनात स्वतःचं नाव, त्याचं इंग्लिश मधल्या स्पेलिंगला अक्षर किती विचार करा पटकनी. प्रत्येकाने स्वतःचं नाव इंग्लिश मध्ये त्याचे अक्षर किती मोजून ठेवा. नंतर स्वतःचं नाव मराठीत त्याचे अक्षर किती मोजून ठेवा. माझं आडनाव गोरे, इंग्रजीत अक्षर 4, मराठीत अक्षर 2. शाळा अक्षर 2, स्कूल अक्षर 6, वेग अक्षर 2, वेलॉसिटी अक्षर 8, अंक अक्षर 2, नंबर अक्षर 6. मग आम्ही तिप्पट अभ्यास करायला का लावतोय लहान लेकरांना? प्रत्येक गोष्ट घेतली तर तिप्पट अक्षर, चौपट अक्षर, पाचपट अक्षर, वाक्य सुद्धा मोठी मोठी होतात. कारण का? इंग्लिश मधल्या प्रत्येक वाक्यात इज, ऑफ, इन, अँड, अँड, देन, दॅट, द आपलं आहेच. म्हणजे चिवड्यामध्ये किंवा आपण हे घेतलं काय, समजा वाटाण्याची उसळ घेतली तर वाटाण्यापेक्षा मोहरी जास्ती असा प्रकार त्यात घडतो. असं नको व्हायला. वाटाण्यापेक्षा मोहरी जास्त घातली तर उसळीची वाट लागेल. तर तसं नाही करायचं. तर प्रत्येक बघा तुम्ही एक वाक्य, आता 12वीच्या फिजिक्सच्या मुलांना वाक्य की when a force is applied on a body, the acceleration is produced in that body. 15 शब्द आणि 64 अक्षरे. आणि मराठीमध्ये बलामुळे वस्तूत त्वरण निर्माण होते, 5 शब्द.
5 शब्द, 15 शब्दाच्या ऐवजी 5 शब्द आणि अक्षर फक्त 16. म्हणजे 64 अक्षर कुठे आणि 16 अक्षर कुठे. इंग्लिश मीडियम मध्ये मुलगा शिकला की त्याला उत्तर लिहिताना 64 अक्षरे लिहिणे भाग आहे. घरी होमवर्क करताना 64 अक्षरे लिहिणे भाग आहे. तेच वाक्य मराठीत लिहायला मुलाला मराठीतून 5 शब्द लिहायचेत आणि फक्त 16 अक्षर लिहायचेत. म्हणून मराठी मीडियमची शाळा 2 सुट्ट्या देतात. एक पाणी प्यायची, एक डबा खायची, तरी 4.5 तासात संपते. पण इंग्लिश मीडियमची शाळा, कोणत्या शाळा 8 तास, कोणत्या शाळा 6.5 तास, कोणत्या 7.5 तास, कोणत्या सकाळी 8 ते दुपारी 3:30, कोणी सकाळी 8 ते दुपारी 2:30, कोणी सकाळी 8 ते दुपारी 4:30. अशा प्रमाणात कुठले 9 तास, कुठले 6 तास, कुठले 10 तास. ते 10 नाही, पण 6 पासून 8.5 तासापर्यंत शाळा चालतात. याचं कारण काय आहे? हा भाषांमधला फरक आहे. हा फरक आपण निर्माण केला का हो? आपण केली ही चूक नाही केलेली. लांब लांब अक्षर लिहिणे, लांब लांब अक्षर जास्त अक्षरांचे शब्द बनवणे ही चूक आपण केलेली नाही. ही इंग्रजांनी केली. त्याचा फटका आपण का पोसायचा? साधी गोष्ट आहे. तुम्हाला शाळेमध्ये फी भरायची 500 रुपये, तुम्ही चेक दिला, इंग्लिश मध्ये द्या 500 ओनली. 15 अक्षर लिहावी लागतात. मराठीमध्ये 500 फक्त 5 अक्षर लिहावी लागतात. लिखाण कमी, वाचन कमी, वेळ कमी, ज्ञान तेवढंच. मराठी माध्यमाचा हा फायदा. दुसरी एक गंमत सांगतो. मी 5वीत होतो. आम्हाला 5वी पासून इंग्लिश होता. आता जसं 1ली पासून इंग्लिश आहे हा नियम नव्हता. हा रामकृष्ण मोरे म्हणून एक होते मंत्री, त्यांनी 90 साली चालू केला. त्याच्या अगोदर तसं नव्हतं. त्याच्या अगोदर इंग्लिश मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्लिश 5वी पासून चालू असायचं. तर आमच्या शाळेत 5वी पासून इंग्लिश चालू झालं. एक चाचणी होती. एकाच चाचणीमध्ये आम्हाला प्रश्न आला, रामाने कोणाला मारले? मग मी उत्तर लिहिलं, रामाने रावणाला मारले. माझा एक मित्र होता बाळूने उत्तर लिहिलं, रावणाला रामाने मारले. बंडूने लिहिलं, मारले रामाने रावणाला. खंडूने लिहिलं, मारले रावणाला रामाने. नंदूने लिहिलं, रामाने मारले रावणाला. आणि चंदूने लिहिलं, रावणाला मारले रामाने. आमची चाचणी देऊन आम्ही बाहेर आलो. सगळ्यांनी एकमेकाला विचारलं, तू काय लिहिलं, तू काय लिहिलं, तू काय लिहिलं? सगळ्यांनी सांगितलं. आणि सगळे बाकीचे माझे 5 मित्र म्हणाले, आमचं चुकलं यार. म्हणलं काय झालं रे? नाही आम्ही वेगळं लिहिलं, तू लिहिलं. त्यांना वाटायचं की हा हुशार आहे, हा जे लिहिलं ते बरोबर आहे, आपलं सगळ्यांचं चुकलं असं त्यांना वाटलं. आठवड्यानी तपासून मिळाल्या उत्तरपत्रिका, चाचणीचा निकाल लागला. ते उत्तर सगळ्यांचं बरोबर. शब्द मागे पुढे कसेही केले ते उत्तर बरोबर. आमचा आत्मविश्वास वाढला. पहिलंच वर्ष होतं इंग्रजीचं 5वीचं. 6 महिन्यामध्ये तिथं प्रश्न आला, हू किल्ड रावण? हे दणादण जसं मराठीत लिहिलं तसं लिहून टाकलं, राम रावण किल्ड. ज्याने लिहिलं होतं की मारले रामाने रावणाला, त्याने लिहिलं किल्ड राम रावण. अशी प्रत्येकाने 6 उत्तरे वेगवेगळी लिहिली. आता याच्यामध्ये आम्ही सगळे बाहेर आलो. म्हणलं हे उत्तर आपण, माझं पण बरोबर आलं, माझं पण, सगळेजण म्हणजे माझं पण बरोबर आलं. प्रत्यक्ष तपासून आले. जेव्हा तपासून आल्या उत्तरपत्रिका तेव्हा कळलं फक्त बंडूचं उत्तर बरोबर होतं. कारण बंडूने मराठीत लिहिलं होतं, रामाने मारले रावणाला, म्हणून त्याचं इंग्लिशमध्ये उत्तर आलं, राम किल्ड रावण, आणि ते उत्तर बरोबर आहे. मी लिहिलं होतं रामाने रावणाला मारले, म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलं राम रावण किल्ड. फुले 4-5 यांना फुल्या आल्या आणि एका उत्तराला फुली तर मिळालीच,
आणि बाई आमच्या स्वतः राम भक्त असल्यामुळे ज्यांनी लिहिलं होतं का नाही मराठीत की रावणाला मारले रामाने, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं रावण किल्ड राम. बाई आमच्या राम भक्त, मग काय विचारू नका. त्या मुलाचा त्या दिवशी वर्गात रावणच झाला आणि बाई राम जे झालं. मग आमच्या लक्षात येईल हे मराठी आणि इंग्लिश मध्ये वेळ आहे बरं का. मराठी आणि इंग्लिश मध्ये फरक आहे. मराठीमध्ये एकदा मनात विचार केला, उत्तर सुचलं की जबाबदारी संपली. शब्द मागे पुढे करून लिहिलं तरी उत्तर बरोबर येते. पण इंग्लिश मध्ये शब्द अगोदर गोळा करा, मग पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, ह्याचा हिशोब करत ह्याचा मनात क्रम लावा आणि मगच लिहा. या भानगडीत नक्की उत्तर चुकण्याची शक्यता वाढते. म्हणून इंग्लिश मिडियमची उत्तर चुकतात. इंग्लिश मिडियमच्या मुलांना त्यामुळे मार्क कमी मिळतात. म्हणून जेव्हापासून SSC बोर्ड स्थापन झाले तेव्हापासून कधी इंग्लिश मिडियमचा मुलगा पहिला आलेला नाही. प्रत्येक वर्षी कोणता मुलगा पहिला येतो? मराठी माध्यम. कुठल्याही वर्षी 1905 पासून महाराष्ट्रात मॅट्रिकची परीक्षा चालू झाली. त्या गोष्टीला आता 110 वर्ष पूर्ण होतील. यावर्षी 111 वर्षे. पण मॅट्रिकच्या परीक्षेत कधीही कुठल्याही इंग्लिश मिडियमचा मुलगा महाराष्ट्र राज्यात पहिला आलेला नाही. याचं कारण त्या शाळा वाईट आहेत का? मुळीच नाही. शाळा चांगल्या, शाळेतले शिक्षक मनापासून धडपड करतात, बिल्डिंग तर भारीच असते काय. पण अडचण इंग्रजीची स्वतःची आहे. इंग्रजीतील वाक्यरचनेमध्ये हा मोठा घोळ आहे. एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर ते तुमचं वाक्य चुकीचं ठरवणार. हा गोंधळ आहे. दुसरा एक गोंधळ आहे. हा एक गोंधळ झाला. आणखीन एक गोंधळ आहे. आता बघा, एकदा मला मोगली भेटला होता. मोगली माहिती का सगळ्यांना? तो टीव्हीवर त्याच्या कथा असायच्या बघा. मोगली जंगलातला हरणाचं कातडं लावून हिंडायचा. तर हरणाच्या कातड्याची लुंगी होती त्याची काय. आणि तो मोगली मला एकदा भेटला. तर आमच्या इथं येऊन थांबला. तर मी वर्गात शिकवत होतो मुलांना वेग, प्रवेग, संवेग. तर मोगलीच्या चेहऱ्यावर आपल्याला काहीतरी कळतंय असा भावना निर्माण झाली. कारण वेग, प्रवेग, संवेग या एकमेकाशी जवळच्या संकल्पना आहेत आणि सगळ्यांच्या शेवटी वेग हा शब्द आहे. त्यामुळे कळायची पातळी त्याची वाढली. त्याला सुद्धा कळतंय असं वाटायला लागलं. आणि तोच नंतर दुसऱ्या एका वर्गापाशी जाऊन उभा होता. ह्याच गोष्टी शिकवत होते तिथं. वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम. त्याला कळलं नाही एकमेकात संबंध आहे. पण वेग, प्रवेग आणि संवेग यांचा संबंध एकमेकाशी आहे हे त्याला कळत. छेद म्हटलं की छेद म्हणजे तुकडे करणे, छेद देणे, कापणे. तुकडे करणे म्हणजे छेद म्हणजे भागणे. आपण भाग पाडणे, भागणे या शब्दाला भाग पाडणे असं आपल्याकडे आहे. छेद हा भाग करतो. म्हणजे छेद हा शब्द उच्चारला की कशाचे तरी तुकडे होणार हे लक्षात येतो. पण डिनॉमिनेटर, तुकडे असा त्यातनं अर्थ डोक्यात शिरत नाही. त्यामुळे मराठी शब्दांचं हे वैशिष्ट्य आहे की उच्चार केल्यावर त्यांचा कशाशी संबंध आहे याचा अंदाज येतो. म्हणून मराठीतून कुठलेही विषय लवकर कळतात हे लक्षात घ्या. म्हणून आपण मराठी माध्यमात शिकवलं पाहिजे. सेमी इंग्रजीचा सुद्धा हट्ट धरू नये. त्याने आणि थोडं तरी नुकसान होतं. सेमी इंग्रजी घेतलं तरी त्यामध्ये हा फटका तुम्हाला बसतोच की सेमी इंग्रजी निवडलं की मुलांना गणित आणि सायन्स कळायची अडचण व्हायला सुरुवात होते. तर त्या दोन विषयात मुलं मागे पडतात. सेमी इंग्लिश घेतलेल्या प्रत्येक ओळखी पाळखीच्या नातेवाईकाकडे, मित्रांकडे, सगळ्यांकडे चौकशी करा. सेमी इंग्लिश घेतल्याबरोबर त्यांची टक्केवारी घसरत जाते की नाही. तर मग टक्केवारी घसरण्यासाठी अगदी शिक्षकांच्या बाया पडून सेमी इंग्लिश द्यावं, द्या माझ्या मुलाचे टक्के कमी करायचे. कशाला करता असा उद्योग?
त्याचे टक्के चांगले मिळू द्या, त्याला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करा. इंग्रजीचं काय करायचं ते घरच्या घरी करता येईल. आता संगीत शिकायला आपण घरच्या घरी प्रयत्न करतो का नाही? हा, संगीत शिकायला घरच्या घरी प्रयत्न करतो. शाळेमध्ये काही चपात्या बनवायला शिकवतात का? चपात्या आपण घरी शिकवतो का नाही? तसं विचार करा. तर एक लक्षात घ्या, इंग्रजी विषयी मनात जी काही भीती, दहशत, आकर्षण, आसक्ती, आस, कौतुक असेल ते सगळं घरच्या घरी भागवता येतं. त्यासाठी इतिहास, भूगोल, गणित आणि सायन्स या विषय कळण्याची मुलांची सोय तुम्ही बंद करू नका. हे विषय मराठीतून उत्तम प्रकारे समजतात. अंकुर ही गोष्ट कळली की अंकुरण कळतं, अंकुरण क्षमता कळते. पण इंग्लिशमध्ये अंकुरला म्हणतात, अंकुरला वेगळा शब्द आहे स्प्राउट, आणि अंकुरणला शब्द आहे वेगळा जर्मिनेशन. एकमेकाचा एकमेकाशी संबंध नाही. राजा कळला, राजवाडा कळतो, राजकन्या कळते, राजपुत्र शब्द कळतो, आपोआप कळतो, त्याला वेगळं पाठांतर करावं लागत नाही. राज्य व्यवस्था कळते, राज्य कारभार कळतो, राज आज्ञा कळते, राजमहाल कळतो, राज दरबार कळतो, राजकोश कळतो. पण किंग हा शब्द कळला तरी नुसता किंग वरून किंग कळलाय म्हणून पॅलेस हा शब्द कळत नाही, तो स्वतंत्र समजावून द्यावा लागतो. ट्रेझरी नाही कळत, तो वेगळा समजून द्यावा लागतो. कोर्ट वेगळा समजून द्यावा लागतो. गव्हर्नन्स वेगळा समजून द्यावा लागतो. तुमच्या मुलाचा जीव केवढा, त्याला प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी कळाली का एक कळल्यावर त्याला 100 कळाव्या, एक कळल्यावर 100 गोष्टी सहजासहजी कळण्याची सोय मराठी माध्यमातून आहे. तुम्हाला आजची सामाजिक परिस्थिती कशीही असो, बाहेर कितीही कौतुक होत असो, परंतु इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्यात फार मोठ्या अडचणी येतात. त्या अडचणी मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना फार कमी प्रमाणात येतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमात घातलं ही तर चांगली गोष्ट केली, तुम्ही स्वतः तर अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला आहेच. परंतु कमीत कमी या शाळेमध्ये आपण पालक आहोत, या शाळेची भरभराट झाली तर आपल्या शाळेतल्या मुलांना शिकवण्याची आणखीन चांगले चांगले सोयी निर्माण होऊ शकतील. त्यासाठी आपल्याच शाळेत आणखी 5 मुलांनी प्रवेश घेतलाच पाहिजे याची खटपट करा. जवळपासच्या मुलांचा हा प्रयोग मी मगाशी सांगितला. संजय डुंबरे नावाचे शिक्षक आहेत, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा. त्यांनी काय केलं, त्यांनी अनेक गावांमध्ये गेला, चावडीवर मुलांना बोलवलं, म्हणजे 4थीतली मुलं या रे बरोबर, त्यांच्या आई वडिलांना पण बोलवलं. इकडे इंग्लिश मिडियम वाले बसा, इकडे मराठी माध्यम वाले बसा, आणि त्यांनी 10 वाक्य वाचून दाखवली. कुठली वाचून दाखवली? इंग्लिश मिडियमच्या पुस्तकातली नाही, मराठी मिडियमच्या मुलांचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे, लोअर इंग्लिश, हायर इंग्लिश मधली नाही, लोअर इंग्लिश मधली घेतली आणि वाचून दाखवली. आणि मुलांना सांगितलं मी वाक्य सांगतो तुम्ही लिहा. तर मराठी माध्यमाच्या सगळ्या मुलांनी ती वाक्य बरोबर लिहिली. इंग्लिश मिडियमच्या प्रत्येकाचं थोडं थोडं चुकलं, काहींचं जास्त चुकलं. ह्याच्या मागे कारण काय आहे? एक छोटासा प्रयोग आपण आता करणार आहोत. सगळ्यांनी मोठ्यांनी म्हणायचे ख, मोठ्यांनी म्हणा, त्यानंतर म्हणा ढ, त्यानंतर म्हणा ठ, त्यानंतर म्हणा फ. आता मी जे म्हणायला आता सांगितलं हे सगळे शब्द परत एकदा म्हणायचे थोड्या वेळाने, पण त्या अगोदर मी काय सांगतो ते नीट कान देऊन ऐका. हे शब्द पुन्हा, हे सगळे अक्षर पुन्हा म्हणण्यापूर्वी आपला पाठीचा जो कणा आहे, पाठीच्या कण्यातल्या कुठल्या मणक्याला ते अक्षर म्हणताना संवेदना होतात याचा
एक याचे निरीक्षण करा तुम्ही, तुमचं तुम्ही. ख ठ ढ ठ ठ ठ. पाठीच्या मणक्याचा अर्ध्यापेक्षा खालच्या भागामध्ये या संवेदना होतात. पाठीचा मणका समजा इथपासून एवढा आहे, तर अर्ध्या भागामध्ये, त्याच्या खालील अर्ध्या भागामध्ये हे घडतं आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का? आलंय का लक्षात? आता य कितीही जोरात म्हण, पाठीच्या खालच्या भागात संवेदना येत नाही. र मध्यभागी येते, प थोडं वरती येते. असं वेगवेगळ्या ठिकाणी या संवेदना येतात. तर आपली जी अक्षरे आहेत, क ख ग घ थ थ द ध न च छ ज छ य, ही जी सगळी अक्षरे आहेत, ही आहेत 33 व्यंजने. 33 व्यंजने आपल्या पाठ करण्याच्या 33 मणक्यांशी एकास एक जोडलेली आहेत. एका मणक्याचं एक अक्षर आहे. म्हणून रशियन माणसाला सुद्धा कोणती भाषा सगळ्यात जास्त उपयुक्त ठरेल शिक्षणासाठी? मराठी. अमेरिकन माणसाला, तो आत्ता इंग्लिश मध्ये शिकतो, पण जर अमेरिकन माणूस मराठी शिकला, जर आपलं मूल 2 वर्षात मराठी शिकू शकतो, तर अमेरिकेतला माणूस 2 वर्षात मराठी शिकू शकणार नाही का? शिकू शकेल. जगातला कुणीही मराठी 2 वर्षात शिकू शकेल. आणि मराठीतून पुढचं शिक्षण घेतलं त्याने काही, तर त्याला ते अधिक चांगलं समजेल. तर आपली भाषा ही शिक्षण समजण्यासाठी जगातली सर्वोत्तम भाषा आहे. त्या दृष्टीने तुम्ही हा प्रयत्न करायचा आहे. तुमची पुढच्या काही अडचणी तुमच्या डोक्यात असतात की माझ्या मुलाला जर इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा सायन्सला जायचं असेल 10वी झाल्यावर, तर काय? तर 11वी 12वी सायन्स आता जो मागणी करेल त्या एक वर्गा इतकी मुलं एकत्र असतील, तर 11वी 12वी सायन्स मराठीतून शिकवण्याची सोय महाराष्ट्र शासनाने केली आहे. हे लक्षात घ्या. 11वी 12वी सायन्सची मराठीतून शिकवण्याची सोय खूप वर्ष नव्हती. ती का नाही म्हणून मी भांडलो सरकारशी, तर ते म्हणाले की ते नाहीये, कारण काय त्याची पुस्तकं नाही. ठीक आहे, 2 वर्ष मेहनत केली, 5 लेखक गोळा केले, चांगले तज्ञ गोळा केले, आणि मी स्वतः 11वी 12वी सायन्सची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही पुस्तकं मी स्वतः तयार केली. आता ती खुल्या बाजारामध्ये सगळ्या दुकानांमध्ये ती पुस्तकं विकली जातात. मुलं ती घेतात. 11वी 12वी सायन्सला जी मुलं वर्गात इंग्लिशमध्ये शिकतात, ती मुलं घरी माझे पुस्तक घेऊन मराठीतून शिकतात. त्यांना चांगले मार्क मिळत आहेत. आणखीन तुमची मुलं, आता सगळे तुमची ही प्राथमिक शाळा आहे ना, तुमची मुलं 10वी होईपर्यंत या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगचे सगळे अभ्यासक्रम मराठीतून सुरू होतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. फार्मसीचा अभ्यासक्रम मराठीत सुरू होईल. जे म्हणजे आम्ही आता सरकारकडे एक शिफारस दिलेली आहे. मी सरकारला भाषेबद्दल धोरण ठरवण्याची जी समिती आहे, त्या समितीचा मी सदस्य आहे. भाषा सल्लागार समिती म्हणतात त्याला. त्याचा आम्ही अहवाल सरकारला दिलेला आहे. तो या अधिवेशनात मार्चमध्ये किंवा जूनमध्ये तो स्वीकारला जाईल. त्यामध्ये असं दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या भूमीवर कोणताही अभ्यासक्रम हा ज्याला मराठीतून शिकायचा असेल त्याला मराठीतून शिकवण्याची सोय केली जाईल, असे राज्य शासनाचे धोरण राहील. अशा पद्धतीचा उल्लेख त्या धोरणात आहे. आणि तुमची मुलं अजून 10वी होईपर्यंत 5-6 वर्ष आहेत. या 5-6 वर्षात हे निश्चित घडणार आणि मी ते घडवून आणणार, यात काही शंका नाही. त्यामुळे पुढच्यासाठी घाबरू नका. पुढच्यासाठी म्हणून सेमी इंग्लिश घेऊन मुलांचं शिक्षण कमी करू नका. सेमी इंग्लिश घेतलं की टक्के कमी होतात, विषय कळणं बंद होतं. तुमच्या दबावाखाली पोरं बिचारी पाठ करून करून अभ्यास करतात. पाठांतराच्या अभ्यासाची परिस्थिती कशी वाईट होते तुम्हाला सांगतो. मी 8वीला होतो तेव्हा आमच्या इथं गणेशोत्सवात आरत्या म्हणायची. तर मी एका काकांना विचारलो, काका हो ते फणीवर वंदना म्हणजे काय हो? तर काका म्हणाले, आता बरं का अनिल, माझी जेवायची वेळ झाली, मी तुला उद्या सांगतो.
पुढचे 3 दिवस मी मंडपात डबा धरून होतो. काका आले की विचारू फणीवर वंदना म्हणजे काय. पण काका काही 3 दिवस तिकडे फिरकलेच नाही. त्या वर्षीचा गणेशोत्सव संपला. आता काका 86 वर्षाचे आणि मी 55 वर्षाचा झालो. अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणजे काय, आरत्या पाठ आहेत पण आरत्यांचा अर्थ माहित नाही. आपली मुलं अशी करायचीत का? तशी करायची असतील तर सेमी इंग्लिश घ्या, की नुसतं पाठांतर करायचं, अर्थ कळत नाही असं नको. म्हणून पूर्ण मराठी माध्यमात शिका. आपल्या जवळच्यांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हे करा आणि त्यांनाही याचा आग्रह करा. या शाळेची प्रवेश संख्या येत्या जूनमध्ये ही या वर्षीच्या इथल्या बालवाडी आणि पहिलीच्या प्रवेशामध्ये तुम्ही सगळ्या पालकांनी मिळून प्रत्येकी 5 विद्यार्थी वाढवायचे अशी आपण इथे शपथ घेऊ. आणि एवढं बोलून मी माझं म्हणणं थांबवतो. तुम्हाला या काही शंका विचारायच्या असतील तर मात्र मी त्या शंकांना उत्तर देऊन, कोणाला शंका विचारायची असेल तर हात वर करा.